नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे आपण इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत. आता इकडे आपण बघतो की जीवा इकडे नंदिनीकडे आलेला असतो आणि तिकडे काव्या तिच्या पार्थकडे आलेली असते. आता इकडे जीवा म्हणतो की नंदिनी म्हणते की जीवा तुम्ही इथे अजिबात राहायचं नाहीये. आणि इकडे जीवा म्हणतो की प्रसन्न हो माते, प्रसन्न हो. नंदिनी म्हणते की काय म्हणालात? आणि जीवा म्हणतो की मी देवीला म्हणालो. तेवढ्यात नंदिनी म्हणते की हे बघा. आणि लगेच जीवा म्हणतो की अंबे मात की. आणि तेवढ्या शारदाताई पण म्हणतात की जय. आणि बघा इकडे शारदाताईंनी त्याच्यासाठी चहा नानकटई आणलेली असते आणि म्हणते की या या बसा बसा. नंदिनी म्हणते की आई हे काय? इकडे जीवा म्हणतो की क्या बात आहे, क्या बात आहे, नानकटई आणि चहा. जीवा म्हणतो की वाह, कमाल कमाल कमाल. जीवा म्हणतो की तुम्हाला सांगतो आई, जगातील नवरे बायकोच्या माहेरी जायला टाळटाळ करता, पण हे असं माहेर असेल तर मी बाहेरच थाट मांडून बसेल. आता बघा हे नंदिनी काय काय म्हणजे कशी रिॲक्शन असतात तिच्या. शारदाताई म्हणतात की अहो हो काहीच हरकत नाही. त्या म्हणतात की मी तुम्हाला इथे ना काहीही कमी पडू देणार नाही. नंदिनी म्हणती की आई अगं काय चाललंय तुझं? जीवा म्हणतोय की नंदिनी काय चाललंय तुझं? तू कशाला उगाच आईवर राग काढते? जीवा म्हणतोय की एक तर किती दिवसांनी मी माहेरी आलोय हिच्या, हो की नाही हो? जीवा म्हणतो हो की खरं तर तू माझा पाहुणचार करायला हवा. तेवढ्यात शारदाताई म्हणतात की अहो मी आहेत ना. त्या म्हणतात की तुम्ही काय जेवणार सांगा बरं, बासुंदी पुरी करू? नंदिनी म्हणती नको. जीवा म्हणतो की का? इकडे शारदाताई म्हणतात की अच्छा हो तुम्ही जिमला जातात ना म्हणून ती गोड बासुंदी नको म्हणते. इकडे नंदिनी म्हणते की अरे देवा. शारदाताई म्हणतात की माझ्या लेकीला तुमची किती काळजी आहेत बघा. जीवा म्हणतो की हो हो पाहिलं मी ते. जीवा म्हणतो की नंदिनी असेल ना की मला दुसरं काही गोड नकोच. इकडे शारदाताई म्हणतात की मी तुम्हाला ना प्रोटीन शेक देते. जीवा म्हणतो की बेस्ट. आणि इकडे शारदाताई म्हणतात की बरं जेवायला आमच्या पद्धतीचा कोलंबी भात करू की वेगळ्या पद्धतीची प्रॉम करी असते ती करू मी? इकडे नंदिनी म्हणते की आई काय चाललंय तुझं? इथे कोलंबी भात काय, प्रॉन्स कढी काय? दिवांना प्रॉन्सची अलर्जी आहे. आणि बघा जे तिच्या मनात असतं ते तिच्या ओठांवर येतं. शारदाताई म्हणतात की बघा आणि बघा इकडे नंदिनी आता बोलून बसती. आता ती निघून जाण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात जीवा तिचा हात पकडतो आणि म्हणतो की नंदिनी तुला माझी किती काळजी आहेत ना हे दिसतच आहेत मला. नंदिनी म्हणती की जीवा आता खूप झालं, तुम्ही तुमची बॅग घ्या आणि निघा बरं इथून. जीवा म्हणतो की अगं काय तू जुन्या कॅसेट सारखी एकाच ठिकाणी अडून आहेस तू? जीवा म्हणतो की एक मिनिट आई. जीवा म्हणतो की आई मी इथे जर राहिलो तर तुम्हाला काही प्रॉब्लेम आहेत का? त्या म्हणतात की नाही अजिबात नाही, मला तर तुम्ही माझ्या मुलासारखेच आहात. इकडे जीवा स्वतःच ठरवून मोकळा होतो आणि म्हणतो की नाही नंदिनीला सुद्धा काहीच प्रॉब्लेम नाही. वरवर ती माझ्याशी भांडत असली ना तरीही मनातून तिला मी इथेच राहायला हवा आहे. इकडे जीवा म्हणतो की ठरलं तर मग आता मी इथे राहिल्याने कोणाला काहीच प्रॉब्लेम होणार नाहीये. आणि बघा तेवढ्यात नंदिनीचे बाबा म्हणतात की पण मला आहे. आणि हा जीवा मस्त नानकटे आणि चहा एन्जॉय करतो आणि म्हणतो की कोणाला? बघतो तर काय नंदिनीचे बाबा असतात. आणि इकडे बघा काव्या म्हणते की तुम्ही मला राहू द्या घरात, संपला विषय. आणि तेवढ्यात बघा ही रम्या पण खाली येते आणि म्हणते की तू अजिबात या घरात राहायचं नाही. आणि बघा असं रम्या बोलते की तू अजिबात थांबायचं नाही इथे. आणि ही काव्या म्हणते की या 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 आलात का तुम्ही इथे? आणि इकडे पार्थ बघा हात कसा करतो आणि काव्या म्हणते की टाळ्या वाजून वा वा बघा कोण आलंय ते, आलात तुम्ही, वाह क्या बात है. या 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 दोन स्पेशल व्यक्ती आलेल्या आहे आणि त्यांना गोल चक्रही मारत असते. काव्या म्हणते की एक म्हणजे ही बिघडलेली सिनेमन कॉफी आणि ह्या दुसऱ्या देशमुखांच्या काळ्या मांजर आत्याबाई. आणि बघा ही काव्या दोघांच्या गळ्यात हात टाकते आणि म्हणते की आत्ता खरी मजा येणार आहे. आणि ह्या दोघी नेहमीप्रमाणे तिचा हात झटकतात. इकडे काव्या म्हणते की लव्ह स्टोरीमध्ये जोपर्यंत विलनची एंट्री होत नाही तोपर्यंत हिरो हिरोईनच्या रोमॅन्सला मज्जा नाही ना. रम्याला कशी ढकलू देते बघा आणि बसू आता तिला सावरतात. आणि काव्या म्हणते हो की नाही. रम्या चिडते आणि म्हणते की तू इथं राहायचं नाही. पण काव्या म्हणते की लांब राहायचं. काव्या म्हणते की कीप सेफ डिस्टन्स रम्या, बुरी नजर वाले तेरा मुंह काला, आई बाबांचा आशीर्वाद. आणि काव्या त्यांना काहीतरी म्हणते. तेवढ्या त्या दोघी म्हणतात की काय? काव्या म्हणते अगं काय याला काय अर्थ आहे?
काव्या म्हणते की अरे ट्रकच्या मागे या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या असतात, तुम्ही वाचलं नाहीत का कधी? काव्या म्हणते की अहो ट्रकच्या बाजूला उत्तम साहित्य लिहिलेलं असतं, जरा लक्ष देत जा ना आजूबाजूला. आणि इकडे मानिनी काकू आणि विक्रम काका हे दोघेही काव्या जे बोलते आणि वसुआत्याची आणि रम्याची जी विकेट घेते ना, हे बघून त्या प्रेक्षकांनो त्यांना खूप म्हणजे खूप आनंद आणि हसायला पण येत आहे. काव्या म्हणते की हे बघा सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात नाही ठेवल्या चालल्या तरी चालेल, पण 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. काव्या वसुआत्यांना म्हणते की बुरी नजर वाले त्याला मूक आला आणि दुसरी गोष्ट कीप सेफ डिस्टन्स. आणि इकडे काव्या म्हणते की आता काय ना रम्या, आता काय होणार आहे मला सांग. तू पुढे येशील मग मी पुढे येईल, तू माझ्यावर बोट उकडून काहीतरी बोलेल मग मी तुझा हात पिरगाळेल. कशाला, नको ना, कशाला उगाच. आणि 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 बघा आणि म्हणत ती मानिनी काकू आणि विक्रम काकांकडे येते आणि त्यांच्या गळ्यात हात घालते आणि म्हणते की माझ्याकडे आई बाबांचा आशीर्वाद तर आहेतच. आणि यांचं झाल्यानंतर काव्या काय करते, पार्थकडे येते आणि म्हणते की आणि हो धनी, तुम्ही सुद्धा भूल जाणार, आपलं हे नातं ह्याच नाही पुढच्या 7ही जन्माचं आहे. इकडे पार्थ काही बोलणारच तेवढ्यात काव्या म्हणते की हे बघा, तुम्हाला आपल्या पावसाळ्यात गाडी बंद पडलीचं स्वप्न, शपथ, आपण शेअर केलेली रेड वेलवेट पेस्ट्रीची शपथ, तुमच्या बंद न होणाऱ्या सुटकेची शपथ. आणि बघा इकडे आता पार्थला रेड वेलवेट पेस्ट्रीची आठवण येते. तो जेव्हा काव्याने पाठवलेली असते आणि ती फक्त काढून ठेवतो बाहेर आणि त्याला सुटकेस बंद नव्हती होत तेही त्याला आठवत असतं. इकडे काव्या म्हणते की आपल्या मूव्ही नाईटची पण शपथ. आणि बघा इकडे पार्थला ते पण आठवत असतं. काव्या म्हणते की राहू दे ना मला इथे पार्थ प्लीज. इकडे काव्या म्हणते हवं तर मी म्हणजे तुमच्याबरोबर आपल्या रूममध्ये नाही राहणार, काहीच हरकत नाही, गेस्ट रूममध्ये राहील, काही प्रॉब्लेम नाही मला. इकडे काव्या म्हणते की मला तुम्हाला पहिल्या क्षणापासनं मिळवायचं आहे पार्थ, कमवायचं आहे. काव्या म्हणते की हे बघा पार्थ, मला चांगलंच माहित आहे आपण दोघेही सुरुवातीपासून या नात्यात नव्हतो. मग तुम्ही होता पण मी नव्हते, आता मी आहेत पण तुम्ही नाही. इकडे काव्या म्हणते की पण ठीक आहे, मिळवेल मी तुम्हाला, कमवेल मी तुम्हाला. आणि बघा पार्थ कसं बघतो तिच्याकडे. इकडे मानिनी काकू आणि विक्रम काकांना फार आनंद होतो. इकडे काव्या म्हणते की खऱ्या प्रेमापुढे देव सुद्धा झुकतो, तुम्ही तर माणूसच आहात, माझा माणूस. आणि ह्या माझ्या माणसाच्या प्रेमात ही काव्या काय टोक गाठेल हे आता अख्खी दुनिया बघेल. ही काव्या म्हणते की देशमुख, जर ही रेस असेल तर मी शेवटचा श्वास संपेपर्यंत लढेल, आणि जर ही रेसिपी असेल तर मी अख्खा जीव त्यात ओतेल, जर ही गोष्ट असेल तर त्यातला एक एक शब्द जपेल मी, पण मी जिंकेल देशमुख, मी जिंकेल. बघा प्रेक्षकांनो, इकडे तर या काव्याने ठरवूनच आलेली असती, पण इकडं रम्या आणि वसु आत्यांचं त्यांचा काय जीव असा वेडापिसा होतो आहे. या रम्याला बघा किती टेन्शन आणि संताप आलेला आहे. आणि पार्थ या काव्याला काहीच उत्तर न देता तिथून निघून जातो आणि याचा आनंद बस रम्याला आणि वसु आत्यांना होतो. बघा इकडे विक्रम दादा काव्याची पाठ थोपटता म्हणजे तिला पूर्ण पाठिंबा असतो त्यांचा. इकडे बघा मानिनी काकू म्हणतात की तरी पण काव्या, तू आत्ताच्या आत्ता घराबाहेर जा. बघा आता मानिनी काकूंनी आता हा कुठला चेहरा धारण केलेला आहे माहित नाही, सगळ्यांना आता टेन्शन आलेलं आहे. म्हणजे इकडे वसु आत्या रम्याला आनंद होतो, पण इकडे काव्याला आणि विक्रम दादांना कळत नाही मानिनीचं नेमकं काय चाललं आहे ते. काव्या म्हणते की काकू, इकडे विक्रम दादा म्हणतात की अगं, आता त्या काकू काव्याचा हात धरून घराबाहेर काढतात. काव्या बिचारी म्हणते की काकू, विक्रम दादा म्हणतात की अगं काय झालं. बघा तिला दरवाजातच उभं करतात मानिनी काकू. आणि इकडे या दोघी मस्त आनंद घेत असतात. त्यांना असं वाटतं की मानिनीने हिला घराच्या बाहेर काढलेलं आहे. आणि बघा इकडे सासरे बुवा जीवाला म्हणतात की तू माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे, तुला जिवंत सोडणार नाही मी. बघा इकडे सासरे बुवा तर डायरेक्ट म्हणतात की नंदिनी रायफल आण. इकडे बघा बाबांनी डायरेक्ट नंदिनीला रायफल आणायला लावलेली असते आणि रायफल आणायला लावली असती, त्यामुळे जीवा इतका घाबरतो आणि शारदाताई सुद्धा खूप घाबरतात. आणि इकडे बघा आता रायफल नंदिनी आणून देते. इकडे जीवा घाबरलेला असतो आणि म्हणतो की हो सासरे बुवा, राहू द्या ना, माझं तुमच्या मुलीवर
जीवावर प्रेम आहे हो. इकडे बाबा म्हणतात की जीव आहेत ना, मग तिच्यासाठी जीव दे. आणि बघा त्यांनी आता रायफल त्या जीवावर एकदम अशी धरलेली असते. आणि बघा आता ही रायफल बाबांनी जीवावर ताणलेली असते. आणि बघा जीवा इकडे घाबरलेला असतो. न न न न न न शारदाताई पण म्हणतात की